बाप रे, काय ही थंडी! स्वेटर, शाल आणि गरम चहा तर हवाच. पण ही थंडी बरी वाटली तरी यामुळे आपली त्वचा मात्र रुसून बसते. कोरडी, रखरखीत, नितेज आणि भेगाळलेली त्वचा हा आपल्या सगळ्यांचा हिवाळ्यातला कॉमन प्रॉब्लेम आहे, नाही का? मग आपण बाजारात जातो आणि महागड्या मॉइश्चरायझर, कोल्ड क्रीम आणि सनस्क्रीन हजारो रुपये खर्च करतो. पण थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्यावरचा रामबाण उपाय तुमच्या घरात, तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, तर हो, आज आपण उघडणार आहोत आपल्या सगळ्यांचा लाडका विश्वासू आजीबाईचा बटवा. ह्यात आहेत असे काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय जे तुमची त्वचा थंडीतूनही मुलायम, सतेज आणि चमकदार ठेवेल. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पहिली म्हणजे दुधावरची साय. आजीच्या बटव्यातला पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे दुधावरची साय. साय म्हणजे नैसर्गिक मॉइश्चरायझरचा खजिनाच आहे. यात असलेले फॅट्स आणि लॅक्टिक ऍसिड त्वचेच्या हातपर्यंत जाऊन तिला पोषण देतात आणि ओलावा टिकवून ठेवतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर बोटांवर थोडी ताजी साय घेऊन चेहऱ्यावर आणि मानेवर हलक्या हाताने 5 मिनिटं मसाज करा. 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला सकाळी तुमची त्वचा अगदी मऊ आणि तजेलदार जाणवेल. याचा फेस पॅक बनवूनही तुम्ही वापरू शकता. त्यासाठी 1 चमचा साय, चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा मध एकत्र करून एक छान पॅक तयार करून घ्या. हा पॅक चेहऱ्यावर लावून 10-15 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचेला पोषण तर मिळेलच, पण हळदीमुळे त्वचेवर एक नैसर्गिक ग्लो येईल. दुसरी गोष्ट म्हणजे शुद्ध साजूक तूप. आपल्याला वाटतं की तूप फक्त खाण्यासाठीच असतं, पण आजी सांगायची की तूप हे त्वचेसाठी सर्वोत्तम औषध आहे. तुपामध्ये असलेले विटामिन ए, डी, ई आणि के त्वचेला आतून दुरुस्त करतात आणि तिचं रक्षण करतात. थंडीत ओठ फुटतात ही एक मोठी समस्या आहे. यापासून वाचण्यासाठी रोज रात्री झोपताना नाभीत आणि थेट ओठांवर तुपाचे 2 ते 3 थेंब लावा. रात्रभरात तूप ओठांमध्ये मुरेल आणि सकाळी तुमचे ओठ एकदम मुलायम झालेले असतील. हा उपाय बाजारातल्या कोणत्याही महागड्या लिप बाम पेक्षाही जास्त प्रभावी आहे. आता हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी तूप उपयोगी ठरतेच. हातपाय, कोपर आणि टाचांची त्वचा जर खूप कोरडी झाली असेल तर आंघोळीनंतर त्या भागावर थोडं तूप चोळा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा तर जाईलच, पण भेगा पडण्याची समस्याही दूर होईल. तिसरी गोष्ट म्हणजे बेसन आणि हळदीची जादुई उठणं. थंडीच्या दिवसात साबण वापरल्याने त्वचा आणखी कोरडी होते. यावर आजीचा उपाय होता तो म्हणजे बेसन आणि हळदीचं घरगुती उठणं. बेसन त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतं आणि त्वचा स्वच्छ करतं. तर हळद अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लामेटरी असल्याने त्वचेला निरोगी ठेवते. त्यामुळे तुम्ही हळदी आणि बेसनाची पेस्ट देखील वापरू शकता. यासाठी 2 चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे दूध किंवा साय एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर, मानेवर, हातापायांवर लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर जेव्हा ते अर्ध वाळेल तेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये गोल फिरवत फिरवत चोळून काढा आणि मग कोमट पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून 2दा करा. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ तर होईलच, पण सोबतच मुलायम आणि चमकदारही दिसेल. त्यामुळे साबणाची गरज भासणारच नाही. चौथी गोष्ट म्हणजे आजीच्या बटव्यातले काही खास नियम फक्त वरचे उपाय करून चालणार नाहीत, तर आजीच्या काही सवयी सुद्धा आपल्याला लावाव्या लागतील. त्यामुळे हे उपाय तर वापरायचेच, पण सोबतच काही बोनस टिप्स सुद्धा पाळा. पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या. थंडीत आपल्याला तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज असतेच. आतून त्वचा हायड्रेट राहिली तरच ती बाहेरून चमकदार दिसेल. गरम पाण्याने आंघोळ टाळा. कडाक्याच्या थंडीत गरम पाण्याने आंघोळ करायला छान वाटतं, पण अति गरम पाणी त्वचेतला नैसर्गिक ओलावा पूर्णपणे काढून टाकतं. त्यामुळे नेहमी कोमट पाण्याचाच वापर करा. त्यानंतर पौष्टिक आहार घ्या. आहारात गाजर, बीट, रताळी, तीळ, गूळ आणि भरपूर पालेभाज्यांचा समावेश करा. यातून मिळणारे विटामिन्स आणि मिनरल्स त्वचेसाठी खूपच महत्त्वाचे असतात.
आता अनेक जणांचा हा एक प्रश्न असतो की मॉइश्चरायझर कधी लावावं. याचं उत्तर अगदी सोपं आहे. अंघोळ झाल्यावर लगेच म्हणजे त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर किंवा तूप किंवा साय लावावी. यामुळे ओलावा त्वचेत लॉक होतो. तर पाहिलं, महागड्या क्रीम्स आणि लोशन्सपेक्षा आपल्या स्वयंपाकघरातले किती प्रभावी आणि सुरक्षित उपाय दडलेले आहेत. साय, तूप, बेसन आणि हळद हे फक्त पदार्थ नाहीत, तर ते आपल्या आजीच्या अनुभवाचा आणि तिच्या प्रेमाचा ठेवा आहे. त्यामुळे ह्या हिवाळ्यात तुम्ही सुद्धा आजीबाईचा बटवा नक्की उघडून बघा आणि या नैसर्गिक उपायांची जादू अनुभवाच. तुम्हाला हे उपाय कसे वाटले आणि तुमच्या आजीचे असे कोणते खास उपाय आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि प्रणिताज विश्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःची आणि तुमच्या त्वचेची काळजी घ्या. धन्यवाद.